गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघू शकता इथं वाजले सकाळचे 6 आणि आता आम्ही चाललो पाण्याला. अजून एवढा म्हणजे उजाड पण पडलेला नाही. आणि हे बघा आमचा राडा कसा पडला इकडं. लई थंडी वाजते. त्या मामी तर शाल पांघरून बसल्यात, अजून शालच निघा नाही त्यांची. चहा प्यायला एकटं एकटं आम्हाला द्या की चहा. नग प्या. लय चहा दिलता मामीनं, लय पिले मी. नग आता पाणी मामा गेलेत पुढं. आणि इकडं काय चाललंय, शेळ्यांचं काय चाललंय हे बघा. शेळ्या पण काकडून गेल्यात. तिकडं काय भाजी होईल काय माहित. भाकरी झाल्यात. मटकीची डाळ आहे का? बर बघा, सकाळ सकाळी मटकीची डाळ आहे आणि सगळ्यांचे काम पण आवरलेत. आणि आमचा इकडं असा राडा पडलाय की विचारूच नका. कुठून कुठपर्यंत राडा दिसायलाय बघा. आणि ही ट्रॅक्टर इथं येऊन उभारलंय भरायला लगेच. आणि हे बघा मी चालले घागर घेऊन पाणी आणायला सकाळ सकाळी. थंडी तर एवढी वाजायली की बस विचारूच नका. काय एवढा राडा पडलाय. आणि ह्यांनी बघा शेळ्या कशा जवळच बांधल्यात. तिकडं स्वयंपाक चालू, इकडे शेळ्या चालू आहेत. आपलं सॉरी शेळ्या शेळ्या बांधल्या तिकडं. काय चाललंय का तुमचं? हाय कर, गुड मॉर्निंग कर इथं. बघा हे पण तुम्हाला बघायला लागले सगळे. ताईनीन बबल्या नाव आहे बघा ह्यांचं. तुमच्या ताईनीन बबल्याला फेमस करून टाकलं. ह्यांना पण एक एक लाईक द्या ह्या शेळ्यांना. तेव्हा का बघा कसं खेळायला लागलेत पिले. हे बघा आता निघाले पाण्याला मी. एवढी थंडी वाजते, एवढी थंडी वाजते की बस. काय झालं? जावा जावा तोडाय जावा. ट्रॅक्टर येऊन थांबलाय भरायला. रोजच भरावं लागतंय. अयो लय दम आला बाबा. एवढा मोठा पाऊस काळ झालाय ना, आता गरमी कुठून येणार आहे? थंडी तर वाजणारच ना. आणि आभाळ आलं आणि पाऊस बी आला नाही का? डायरेक्ट थंडी चालू झाली. फुले खराब झालंय माझं. अशोकला सांगाव काय की फोन करून. ती बाई कसलं महाग सांगायला लागली. आरशावर सारं दैवार पडलंय, तोंड बी दिसा नाही. साऱ्या कपड्यावर बी दैवार पडायला लागले रोजच. दैवाराचं प्रमाण जास्त वाढलंय. गेले मामा आली महागारी. पात लावून आले का? पात लावून आली ती. ताराच गेले मग. तर बघू शकताय आता आवरायला लागली जायला. पाणी आलं.
तेलाची बाटली एवढी कशी ही झाली नुसती दगडावणी झाली. काय केलंय? भात टाकलाय. खिचडी खिचडी नाही ना, मिचडी नाही ती. मग काय? उगं टाकलंय. खिचडी नाही तर मग ह्याच्यावर चटणी दिसायली, जिरे दिसायलेत. भाजीची गरज नाही हो. होय. भाजीची गरज लागत नाही म्हणून आता काय थंडी वाजती बाबा, विचारूच नका. कामाला लागूच तर एवढी थंडी वाजते की बस. ह्या तेलाचा सध्या जीव चाललाय थंडीनं. काय झालं हसायला? साईल मध्ये नका. हात लय भारी झालेत. कोणाची? माझी होय. कसले झाले वाकडे चिनीची गारे. गारवेनं वाकडे झाले की बोट. हा वाकडे झाले की ओ मामी, खरंच लय थंडी वाजायली बघा. सुद्धा बोट आहे का माझी. भाकरी केल्यात अशाच. ऊस तोडून तोडून मुंग्या यायल्यात हाताला. निसते उचलाला. भाजी काय केली? झाली का भाजी? नाही ना. आणि ते काय ओ मसाला आहे का शेंगदाण्याचं कुठ आहे? बाजरीचं पीठ आहे. तसं कसं दिसायलंय ते? पाच दिलं आहे. तर इकडं बघा खिचडी शिजायली मस्त पैकी सकाळ सकाळी. आणि मी बसले ह्या तेलाला नीट करीत. थंडीने तेल सगळं आळून बसले. चालू दोन दिवस नाही तुटले, आता झालं तुटले चालू. तर आता चाललंय माझं डोकं विंचरणं. लई वाज झाल्या डोक्यामध्ये. गुत्ता पण झालाय, मोळ्या वाहून वाहून अशी केस निघाली की बघा. कंगे बरोबर येईल. ठीक आहे. बस दाबायचं का कुठलं न ग. तर मित्रांनो बघू शकताय, आता मी चालले ऊस तोडायला. ट्रॅक्टर मध्ये बसून आले. ट्रॅक्टर त्या झाडाच्या पलीकडे लावले. ऍक्च्युली खूप थंडी वाजती बरं का. लई थडथड व्हायला लागले. एवढी थंडी वाजायला लागली बघा. आता शिक ऊन पडायला लागले. आता शिक सूर्य निघलाय. आम्ही आलो तर आता तोडायला. बोलाय सध्या ना एवढी थंडी वाजायली. आणि आता तोडून बांधायचं. एवढ्या सकाळ सकाळी हात पण वळत नाही, तेवढा त्रास होतो हाताला. अरे बापरे थंडी काय सांगायचं. सकाळी 4ला उठायचं, आंघोळ करायची तेवढ्या थंडीचं, परत स्वयंपाक बनवायचा. आता उद्या आजपासून तर मला स्वयंपाक बनवायचा आहे. खूप थंडी, खूप थंडी, खूपच थंडी. आता मी फळाच्या जवळ आली आणि जेवण होतंय आमचं करेक्ट 10 वाजता. तरी चहा तर पहाटे 5:30ला चहा पिते. एवढ्या लवकर चहा. मी म्हणलं होतं मला दुखणं बिकणं येते काय की एवढ्या आहे ना. एवढा चेहरा तर कसा काळाभूर झालाय, नुसता बघायसारखं सध्या राहिला नाही. पण देवाच्या कृपेने नाही दुखणं आलं मला. कसं बसं चाललंय. हे बघा शर्ट स्टॉल कोयता हातात निघाली तोडायला. काय करणार, पर्याय नाही. पैसे घेतले त्यामुळं तोडावं तर लागणारच आहे. असं बी कुठं जॉब आहे, जॉब पण आता इथं पण मन लागायले त्यामुळं जाऊ वाटणं झाले. एक मन वाटते जावं पण त्रास व्हायल्यावर.
एकटीच पुढं आले. हे बघा आता फडात पोहोचले. अरे बापरे, नाही रे कोणी कोणाचे. असं वाटतंय ना इथं जाळ करून तापत बसावं, एवढी थंडी झाली, इतका गारठा झालाय. पातीला जाते आता, दहीवर तर लई पडलंय बघा. हे बघा आता फडात आले. हे बघा, बघू शकताय एवढं तोडलंय. आणि आता जेवण करायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही पण माझ्यासारखे काम करा. चला बाय बाय, टाटा. असे कुठचे बनवतात म्हणायचं नाही. आता रॉंग साईडच्या कारखान्याला परवडत नाही. हे आहेत कुटके, कशा टाईप पोह्यासारखे बनवलेत ना, ज्वारीच्या भाकरीचे. 25 जण करायला देतात रान्नीला, तुम्हाला कोण देत नाही. या जेवण करायला. झाला का कोणाची गरज नाही. एकदा करार होत साखळी लागते, काहीच लागत नाही. शेतकऱ्यांच्या चांगल्या माणसं कोणी म्हणजे मागू शकता या बाजूला बाई माणसाचं